राम राम मंडळी, युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात म्हणण्यापेक्षा सांगली जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एका व्यक्तीला फाशी झाली आहे, म्हणजे अलीकडच्या काळात. आणि विषय काय आहे? फाशी झाली एका पुरुषाला, एका नवऱ्याला. सदर घटनेमध्ये काय चूक झाली, काय नाही झाली, आणि असं काय नाही. प्रत्येक वेळेस लोक बरेचशी म्हणतात, महिलांचे फोन येतात मला, मामा तुम्ही स्त्री वाईट आहे किंवा ती व्यभिचारी आहेत त्याच्याबद्दल बोलता. ते बरोबर आहे समजा, पण चांगल्या पण स्त्री आहेत. बऱ्याच वेळा स्त्री चांगली असते, नवरा बावळाट असतो, नवरा चुकीचा असतो, त्याबद्दल सुद्धा बोलत जा. म्हणलं तशी घटना सापडली की मी सांगत असतो. म्हणलं काही आपण म्हणतो 12 बोड्याचं 14 खोडीचं, तसं 14 खोडीचं गावलं सांगतोच. म्हणलं एवढं काय त्याच्यात. ही जी घटना, काय विषय तुम्हाला नेमकी गोष्ट स्पष्ट करून सांगतो. दिनांक 7/6/2021 हा दिवस ध्यानात ठेवा. घटनेचा दिवस येतो. 2 नवरा बायको, म्हणजे सतत नवरा बायको आणि एक 7 वर्षाची मुलगी. नवऱ्याचं नाव आहे संतोष कदम, ओरिजिनल नाव, वय वर्ष 31 वर्ष. बायकोचं नाव आहे दीपाली संतोष कदम, वय वर्ष 27. आणि दोघांना एक सुंदर लेकरू आहे 7 वर्षाचं. घटना घडली विटा खानापूर परिसरात. आता ह्या दोघांचं चांगला प्रपंच होता, पण वांगलं होतं. तर वांगलं कसं होतं की अनेक कारणामुळं, म्हणजे काही कारण असू द्या, पण त्या नवरा बायकोचं फार वाद व्हायचं, फार भांडणं. ही भांडी आपटणार, तो रागाने निघून जाणार, तो कधी मस्काडीत मारणार, ही कधी शिव्या देणार, ही आस. आता नवरा बायकोच्या भांडणामध्ये शक्यतो कोण का पडत नाही माहिती आहे का? ही सकाळी भांडत्यान, संध्याकाळी एकत्र होत्या नवरा बायकोची भांडणं. पण यांचं बरेच दिवस चाललं होतं. तुम्हाला या घटनेच्या निमित्ताने एक गोष्ट सांगतो. किरकिर होती सगळ्याची, तुमच्या माझी होती, तर एवढं काय दावा. पण ध्यानात ठेवायचं, ते लय मनाव घ्यायचं नाही. 2 तासांनी 4 तासांनी, फार फार एका दिवसानी आपण 2 पावलं माग घ्यायचं. कधी बायको माग येते, पण लय तुटुस्तवर आणायचं नाही कधी, किंवा एखादा विषय लय लांबवायचा नाही, विषय लगेच सोडून द्यायचा. कारण ही किरकिर ही चांगली नाही. ही प्रत्यक्ष किरकिर ही अवदसा असते, आणि अवदसा ही घर नष्ट केल्याशिवाय राहत नाही, कुटुंब उद्ध्वस्त केल्याशिवाय राहत नाही, जीव घेतल्याशिवाय राहत नाही. त्यामुळं अवदासेला घराच्या बाहेर हाकलो, आणि सकाळ संध्याकाळ दिवा का लावतो आपण? लक्ष्मीला म्हणायचं तू ये. घरातली लक्ष्मी असतीच आपल्या. आता ग्रामीण भागात आमच्यात आहे बा, सकाळचं आंघोळ झाली की पदर बिदर घेऊन अशी व्यवस्थित तुळशीला पूजा करतात, हळदी कुंकू अगरबत्ती करतात. हा, लक्ष्मीला ये म्हणायचं. अवदसा बाहेर. किरकिर चांगली नाही. किरकिरीच्या पाठीमागं काहीतरी घटना घडती. ह्या घटनेमध्ये सुद्धा हा जो संतोष कदम आहे आणि दीपाली यांची नवरा बायकोची भांडणं व्हायची. वादाचा काळ काही असू द्या, किरकोळ असू द्या, कुठं संशयवृत्ती असू द्या, काय असू द्या, फोनवर बोलते म्हणून असू द्या, माहेरात फोन लावते असू द्या, तू मोबाईलच का वापरते म्हणून असू द्या, काही असू द्या. पण आता घरोघरी मातेच्या चुली आहेत. नवरा बायकोनी ध्यानात ठेवा. एक तर नवऱ्याने पहिली गोष्ट की बायका मिळत नाही. आता 40चे 42चे 90 दिवस झाले. जळगावात 40 जणांनी आत्महत्या केल्याचं वृत्त आहे. मग मी त्याचं माहिती घ्यायचं काम चालू, मला त्याच्यावर लक्ष द्यायचं. काय विषय नेमका? एवढं मुलं जर आत्महत्या, लग्न होत नाही म्हणून फक्त, आणि ज्याला मिळली त्याला सांभाळायला त्याला माझी येतोय, अशी परिस्थिती. हा, काही तर असे आहेत की दफादफा हानी त्यात बायांना आज पण. हा, अशी केस आली ना, मी सांगतो त्याला उद्या घटस्फोट दे बाई, तू दे घटस्फोट, दुसरा नवरा कर, ही अवलाद सांभाळण्यापेक्षा. प्रचंड दारू, आणि ती बी तसं फार चुंगी पिंगी फार बारीक होऊन गेली अशी, त्याचं काय ती कामाचं नसतं. ध्यानात ठेवा. खानन पण तो म्हणून तसं नाही चालू शकत. लय वेगवेगळ्या प्रकारची वेगळी डोकी आहेत. हा, आणि अनेक महिला याच्यामध्ये म्हणजे स्वतःचं आयुष्य कंठीत आल्यात. हा, कारण नाही, आईबापाच्या नावाला बट्टा नको म्हणून ती नांदती. नाही तर खरंच काय अवलादी पदरात फार वाईट भेटतात त्यांना, फार वाईट. बरेच दिवस काढले, रडतात माझ्याविषयी डासा काय सांगू तुम्हाला, अशी परिस्थिती आहे. हा जे दोघांची भांडणं व्हायची, संतोषची दीपालीची, याच्यामध्ये ही जी तारीख तुम्हाला म्हणलं काहीतरी होतं, तारीख उजाडली या 7/6/2021. या दिवशी काय झालंय, दोघंही बिगर जेवता तसेच झोपलेली, पोरीला जेवायला घातलं, झोपावली पोरगी.
आई पोरी पैसे झोपली होती, हा खाटो झोपलेला होता वर एकाच घरात. ह्याला काय जाग येत नव्हती, ह्याच्या डोक्यात एकच खटका, बायकोला मारतो, आजीला ठेवतच नाही. आजी ह्या जो कोण आहे संतोष कदम, अरे अक्कल पाहिजे याला. आता फाशीची शिक्षा सुनावली बरं का, याला अक्कल पाहिजे की तुला नाही तिचा जीव घेऊस तिच्या बापाच्या दारात नेऊन सोड. मामा मामी ही तुमची लेकरू, माझं पटत नाही, ही तुमची तुम्हाला, माझा मी, जाऊन दे. का डोक्याला ताण आहे का? पण जीव घेतल्या होते काय? एक तर समाजात तुम्ही गुन्हेगार म्हणून साबित होता, कायद्याने आत जाता आणि ती तुरुंगातलं जीवन वांगाळवा आणि तिथं 10-15 वर्ष माणूस लवकर मरतो निकृष्ट दर्जाच्या अन्नाने, आळ्या खावा लागतात असा विषय. उलट्या होत्यात माणसाला. हा, संडासच्या वासात वरण चुरून खावा लागतं, ते बी पाणी. लोकांनी 3 चपात्या मिळतात बारकाल्या, त्यातली काय गुन्हेगारांचं पोट भरत नाही, ते 2 घेते, याला एकच राहते, अर्ध पोटीचा परत वाळून जातात. जिवंतपणे नरक आहे तो तुरुंग, सिस्टीमच तशी बनवलेली. मला सांगा याली ह्यानी काय निर्णय घेतला? हा त्यामुळे हा शिक्षण पाहिजे, डोकं पाहिजे माणसाला. काय डोक्याला ताण करतो, म्हणला हिला मारतोस, पुढं तुझं काय ह्याचा विचार करतो का माणूस? केला पाहिजे, हिला संपवतोस. मग आता ती माय लेकरं झोपलेली, ह्यानी लिटरभर पेट्रोल घेतलं बाटलीत, ते पांघरून घेतलेलं होतं. पोरगी अलगद उचलून साईडला ठेवली 7 वर्ष, ती काय जागे झाली नाही. पोरीबद्दल त्याचा काही हे राग नव्हता किंवा पोरगी त्याला मारायचं नव्हतं पोरीला, त्याची पोरगी होती ती, तिला ठेवली बाजूला. बायको त्याच्या डोक्यात बसली होती, त्याने तिच्या हातोरणावर वरून ओतलं. आता ती कसं आहे, माणूस जागा व्हायला समजा ती पेट्रोल गार असतं, पण ती चिकटलं तर पाहिजे ना ह्याला, पायाला साडीला, काय नाही, वरच्या ह्याच्यावर टाकलं त्यांनी, दिली काडी लावून. पोरगी घेतली की पळाला बाहेर. आता पेट्रोल फार ज्वलनशील पाकती, बाळकुनी बाडखा झाला ना. आता ती जागी झाली, जट टाकली, तिला लगेच लक्षात आलं की नवऱ्याने मला पेटावलं. पण आता त्या साड्या पूर्वीसारख्या सुतीच्या नाही, सुतीची साडी पेट पकडत नाही लवकर. आता ही प्लॅस्टिकची आयटम निघालाय, माणसंच प्लॅस्टिकची झाल्यात आता बुद्धीसकट. ती प्लॅस्टिकचं ती चिकाटलं हातापालं, एक भाजल्यावर आरडाओरड व्हायला लागली. पण ती जी पेटल्याला जी रगबीग होती ती तिने काढून टाकल्यावर बघत होता ना बाहेरून, आईला म्हणला पेटली बायको पेटली, पण ही काय पूर्ण पिटलीच नाही, ही जगणार म्हणला ह्याच्यातून. पुढे जे केलं ते फार चुकीचं केलं. सुरीने जाऊन तिच्या गळ्यावर त्याच्या वार केले. ते आरडाओरडून तो लोक शेजारी जमा झाले होते, त्यांनी तो 2-4 जागेवर बोकासला, अमकं तमकं काय असेल ती बघा. स्वतःची लक्ष्मी का नाही त्याची, अशी परिस्थिती. बऱ्याचशा महिलांच्या पदरामध्ये अशा अवलादी आजही आहेत, ते एक दिवस एक वर्ष. आणि ज्यांच्या लक्ष्म्या घरात दुःखी आहेत ना, हे अवलादी सुद्धा यांचं कधी चांगलं होणार, यांच्यावर कर्ज होणार. हे जे धंदा व्यवसाय करायचे त्याच्यात त्यांना बरकाता नाही, कधी यश नाही, काय नाही. फार पारतो ते मूत पेणार बा, शिव्यागाळ करणार, हाणणार, याच्या पलीकडे काय नाही. पण लवकरात लवकर कायद्याचा आधार घेऊन अशा अवलादीला जे चुकीचं वागणार आहेत, 10 रुपयाचा बिस्किट पुढं पोर लागत नाही, पण 10 रुपयाचं फुटानं घेऊन दारू पितो, हा त्यांना ठेवा. ह्यांना ओळखा, यांना सोडून द्या, तुम्हाला सांगतो. हा आजकाल काही मुलं अशी आहेत की लग्न झाले, आयत्या मुलाची बायको असली तरी तयार आहेत लग्न करायला. काय लावलं सांभाळताय? आता इथं काय झालंय, चाकूने वार केलं, लोक आली, ह्यानी पोरगी, त्याजवळ पोरगी सगळं बघते, 7 वर्षाची मुलगी. लोकांनी पाटकुनी आग लागली हा मला शॉर्ट सर्किट झाला, आग लागली. मग विषय गंभीर, ती रक्त बिक्त हे पडलं. लोक काही इडी नाहीत, शेजारी पाजारी सुद्धा. त्यांनी पोलीस स्टेशनला फोन केला, पोलीस तिथं हजर झाले. ह्याला आधी ताब्यात घेतला. तो आग लागली दुनियादारी ठीक आहे, हे वार कोणी केले, चोर आलते का, ह्याला काय बोलताच आहे ना. अटक केला. दिनांक 7/6/2021 पहाटे 3:30 वाजता झालेला प्रकार. तिला शासकीय रुग्णालयामध्ये चांगल्या प्रकारच्या ॲडमिट केलं. आणि 7 तारखेला ॲडमिट केलेली दीपाली कदम ही 11 तारखेला मयत झाली, म्हणजे वारली मृत्यूमुळे. गाव बिवधून डबल हल्ला होता तो. 7, 8, 9, 10, 11 4 दिवस तिने झुंज दिली मृत्यूशी. लेकरू होतं एक 7 वर्षाचं. नवरा अटक होता पोलीस स्टेशनला. पोलिसांनी आधी जीवे मारण्याचा प्रयत्न म्हणून 307 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता, एकदम योग्य. बाई जशी मिली लगेच कायदे ऍक्टिव्ह. मग पोलिसांनी 307 परत त्याच्यात अधिक जोडलं, 302 कलम 302
खुनाचा गुन्हा दाखल केला कायदेशीर. या पोलीस स्टेशनची कामगिरी इतकी उगत एखाद्या आरोपीला फाशी झाली नाही ना, फाशी उगच होत नाही. बारीक सारीक संपूर्ण पुरावे, साक्षीदार या सगळ्यांचं व्यवस्थित बांधणी करून केस कोर्टापुर हजर, आरोपी हजर, सगळं कसं ओके. पोलिसांचे जाबजबाब हे ते. 21चा घडलेला प्रकार 22, 23, 24, 25, 26 5 वर्ष लागली निकालाला. घ्या समजून आता आहे ती बरं आहे. आपण हम उस देश के वासी है जिस देश में गंगा बहती है और बरंच काही बहत आहे. 5 वर्ष नव्हते लागायला पाहिजे, पण 5 वर्षांनी फाशीची शिक्षा डिक्लेअर केली. झाली नाही, डिक्लेअर केली, दिली. न्यायाधीशांचं नाव आहे R. भागवत. हा, ती न्यायालय म्हणजे हा प्रकार असतो की देवाचं रूप. पण कधी कधी देवसुद्धा दानवाच्या रूपात येतो, मग ती त्रास होतो माणसाला. म्हणजे असं सर्वसामान्य माणसं ज्या अपेक्षा तुम्ही देव आहे सगळे फक्त न्याय द्या. तुम्ही एखादा लय श्रीमंत म्हणून त्याच्या बाजूने न्याय देऊ नका. गरीब असून द्या, तुटका असून द्या, स्वाभिमानी येते, कष्ट करून खाते, गाणेरड्या कपड्यात राहीन पण कोणाच्या पाया पडत नाही, रुपया असा करीत नाही, कष्ट करीन खाईन, त्याच्या बाजूने न्याय द्या. जे खरं आहे ते द्या, खरंच द्या बा, खोटं बी नको. असं एवढीच अपेक्षा असते सर्वसामान्य माणसाची. तसं होत नाही. या केसमध्ये आदरणीय कोर्टाचे जाहीर आभार. त्यांनी फाशीची शिक्षा दिलेली आहे आणि 1 लाख रुपये दंड दिलेला आहे. फाशी देऊन 1 लाखाचा दंडाची विभागणी अशी केली आहे की 20,000, 1 लाखातले 20,000 हे सरकार जमा होतील आणि 80,000 रुपये ही जी 7 वर्षाची जी मुलगी आहे ह्या 7 वर्षाच्या मुलीच्या अकाउंटला ते जातील. चांगली गोष्ट आहे हा निर्णय. त्या 7 वर्षाच्या मुलीने, ती 7 वर्षाची मुलगी होती, तिला जो प्रसंग आठवला होता काय, सगळ्या बऱ्याच एखादा निर्णय असा उगाच येत नाही. बऱ्याच स्वयंसेवी संस्था असत्या, सामाजिक संस्था असत्या, पोलिसांना मदत करणाऱ्या पोलीस, सगळ्या यंत्रणेने ह्या आरोपीला फाशीपर्यंत आता पोचवलेलं आहे. दुसरी गोष्ट, 7 वर्ष असलेली पोरगी 5 वर्ष 7 आणि 5 आता 12 वर्षाची. 12 वर्षाचा तिचा जो आठवून जो जबाब आहे बापाविरुद्धचा, तो सुद्धा कोर्टाने ग्राह्य मानला आहे. काही गोष्टी ध्यानात ठेवा. बाप होता समोर, आई मारली त्यांनी, त्या समोर मारली, पण ती 5 वर्षापूर्वीची घटना असो, त्यांनी आठवून बापाच्या विरोधात जबाब दिला आणि पुरीने बापाच्या विरोधात जबाब दिल्यामुळं कोर्टाने तो ग्राह्य धरला आणि फाशी दिली. विषय झाला कुठला, विटा तालुका न्यायालयाचा. आता इथं खरा खेळ चालू होतो. इथून म्हणजे हे तर काय होईल मला माहिती नाही. म्हणजे फाशी झाली तर चांगलं आहे, तो बदलत नाही. स्वतःच्या धर्मपत्नीला त्यांनी मारलं, ठीक आहे, पण तुम्ही आतापर्यंत झालेल्या काय एकाच नवऱ्याने बायका मारल्यात का? हजारो लोकांनी मारलेले आहेत, हजारो केसेस आहेत, वेगवेगळ्या राज्यातल्या केसेस आहेत. ह्यांचं पुढे जाऊन काय होतं हे कधी तुम्ही पाहिलंय का? कायदा कसा आहे तुम्हाला सांगतो. कनिष्ठ कोर्टाचा जो निर्णय आहे, तालुका कोर्टाचा, खालच्या कोर्टाचा, ते जिल्ह्याच्या ठिकाणी अपील करायची मुदत आरोपीला असते. फाशीच्या आरोपीला बरं का. जिल्हा कोर्टात विरोधात लागला तर ती हायकोर्टात जाण्याची अपील असते, मुंबई हायकोर्टात, तिथून ते खंडपीठात, तिथून सुप्रीम कोर्टात, उच्च न्यायालयात, तिथंपर्यंत 6 कोर्टात जरी हे झाली प्रक्रिया फाशीचीच, द्या फाशी द्या फाशी द्या फाशी झालं, राष्ट्रपतीकडे द्यायचा अर्ज आता सुद्धा प्रलंबित आहेत बरेचसे. एका दिवसात सह्या करून का लटकीत नाही, उद्या काय कळत नाही मला. ही संपूर्ण प्रोसेस होऊस्तवर तो माणूस 30-40 वर्ष मस्तपैकी जगतो. लक्षात ठेवा, 40 वर्ष 30 वर्ष. आता गुन्हा केला यांनी 31व्या वर्षी, आता वय त्याचं 36. हा अजून 30 झाला म्हणजे 65 जागलाच. मग फाशी देताच कुणाला बुवा? म्हणजे काही गोष्टी जिथं चूक आहे ते चूक म्हणलं पाहिजे ना. कोणी काय बोलत नाही, हे बोललं पाहिजे. मग ती त्या बँगलोर का कुठं हे मला आवडतं, ती एका शिक्षिकेचा 4-5 जणांनी खून केला तर अत्याचार करून. पोलिसांना सुद्धा वाईट वाटलं. काय कोणी निर्णय दिला माहिती, पोलिसांनी असलं खतरनाक एन्काउंटर केलं. तो कोणता सांगितलं बा, ते आमचा पिस्तूल घेऊनच पळाला. सर्वसामान्य माणसाला असं वाटतं की ऑन द स्पॉट कार्यक्रम करावा. हा, पण तसं प्रत्येक ठिकाणी होत नाही. ऑन द स्पॉट कार्यक्रम जर करायचं ठरवलं तर होणारा प्रत्येक एन्काउंटर तुम्हाला मान्य करावं लागेल. बघा, का करू नये हे पण सांगतो तुम्हाला, मान्य करावं लागेल. तू एक
मग पोलिसांची अथॉरिटी वाढते, पोलिसांचं महत्व वाढतं, पोलीस करतील ते योग्य. मग माणूस हा भावनाशील प्राणी आहे, सगळं भावनेच्या आहारी जाऊन जमत नाही. पोलिसांनी जर पोलीस म्हणते ते खरंच पोलिसांची मानसिकता म्हणजे तुकाराम मुंडेसारखी मानसिकता आहे का? नाही. तुम्हाला माहिती आहे ना पोलिसांचं काय काय कार्यक्रम कसा आहे. मिळण्याच्या नावा फ्लॉट, जमिनी, दुनियादारी, वर्दी, मादरचोद, म्हाताऱ्या माणसाला सुद्धा हानमार, दादागिरी, बापके, हप्त. महाराष्ट्रात आदराने नाव घेतलं जात नाही पोलिसांचं, हे दिसत नाही. आदर संपला का? आता ते नवीन निघाले ना, ते काय झालं की फोटो काढतात. फरक असतो. माणूस हा देहच असा आहे की त्याच्याकडे ताकद आली काय आलं ना की ती ठेस लगेच करतं. थोडं समंजसपणे राबवलं पाहिजे, हे पाहिजे. आणि हे सगळं लय डोकं माझ्याशी मी शिरतोड्या बसले लय सांगायचं म्हणलं काय चाललंय ना, चलून दे बाबा, डोक्याला ताण नको, जगायचं बघा आपलं. त्याच्यामुळं कायदा कसा पुढं काम करेन, काय करेन, किती चान्स देईन त्या व्यक्तीच्या आर्थिक परिस्थितीवर अवलंबून, किती मागाचा वकील देऊ शकतो, लय लाख लफडी त्यात. ध्यानात ठेवा, ह्यांना सरकारी मिळणार, पण जो आरोपी आहे तो वकील हायर करू शकतो, मागाचा वकील तो काही काढू शकतो त्याच्यात. बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे की ज्या कोर्टाने, जिल्हा कोर्ट असून दे, तालुका कोर्ट असं, यांनी फाशीची शिक्षा डिक्लेअर केली आणि हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात ती जन्मठेपेत परिवर्तित होते. आणि कधी कधी दिल्लीपर्यंत सुप्रीम कोर्टात गेली ना तर बाइज्जत बरी, असं सुद्धा होतंय. हा इतिहास आहे आणि इतिहासासारखा शिक्षक नाही. रामकृष्ण हरी भाऊ.